हाय गाईज, वेलकम टू मनातल्यान क्लब. मी आहे जान्हवी आणि मी आहे प्रवीण. आज आम्ही पन्हाळ्याला आलो. तुम्ही दुःख बघू शकता, पाठीमागे दुःख आलेलं आहे. आणि पन्हाळ्यामध्ये आम्ही आलो आणि आम्ही खूप गोष्टी बघतोय, खूप गोष्टी दिसत आहेत आम्हाला. आणि आम्हाला वाटतं की आम्ही त्याच्याबद्दल आम्ही तुमच्यासोबत चर्चा करू. नक्कीच, म्हणजे आम्ही पन्हाळ्यावरती आलो आहे आणि पन्हाळा हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे आणि हिल स्टेशनसुद्धा आहे. आणि पावसाळ्यातलं त्याचं सौंदर्य अगदीच डोळ्यात भरून ठेवण्यासारखं असतं आणि ते आम्ही सकाळपासून अनुभवतो आहे. आणि त्याच एकंदर अनुभवावरती तुमच्याशी संवाद साधावा यासाठी आज आम्ही मनातला अनप्लगचा हा खास एपिसोड आम्ही पन्हाळगडावरती शूट करतो आहे. तर मी पन्हाळगडावरती खूप वेळा आलो आहे. याच्या आधी खूप वेळा फिरलो आहे. पावसाळ्यात फिरलो आहे, उन्हाळ्यात फिरलो आहे. वेगवेगळ्या सीझनमध्ये पन्हाळा कसा दिसतो आणि पन्हाळा कसा अनुभवावा याचा मला एकंदर अनुभव आहेच. पण आज जान्हवीसोबत आज आलो आहे आणि जान्हवीचा पहिला एक्सपिरियन्स आहे पन्हाळा येण्याचा. तर जान्हवी, सांग तू कसं वाटतंय तुला सकाळपासून? पहिला एक्सपिरियन्स असा नाही आहे, म्हणजे मी ह्याच्या आधी आली आहे पन्हाळ्याला, पण मी एवढं पन्हाळा एक्सप्लोअर केलेलं नाही आहे किंवा ह्याला जेवढी माहिती आहे पन्हाळ्याबद्दल तेवढी मला नव्हती. पण पन्हाळा मला माहीत होता, मी कोल्हापूरची आहे, मी पन्हाळ्याला आलेली आहे. पण एक नॉर्मल टुरिस्टपेक्षा आज मी वेगळा पन्हाळा बघितला. म्हणजे मी खूप सारी इथे ठिकाणं आहेत, आपण काही लोक त्याला पॉईंट म्हणतात. तो पॉईंट न म्हणता मला असं वाटतं की तो पॉईंट म्हणजे व्हॉट इज पॉईंट. येस, पॉईंटमध्ये काय पॉईंट नाही. मग मी खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. आता आपण कुठे आहोत? आता आपण अंबरखाण्याच्या इथं आहे आणि पन्हाळ्यावरचं हे सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आहे. ऐतिहासिकदृष्ट्या त्याला खूप महत्त्व आहे. आणि आम्ही आजचा एपिसोड खास एवढ्यासाठीच करतोय की तुझा हात थरथरतोय, मला थंडी वाजत आहे, ते पकडतो. तर आजचा खास एपिसोड करण्यामागचा हाच उद्देश आहे की पन्हाळा हा फक्त एन्जॉय करण्याचा विषय नाही, की पन्हाळा हा फक्त हिल स्टेशन, धुकं आणि एक काय म्हणतो त्याला आपण, एक एक्सपिरियन्स हा फक्त विषय नाही. तर पन्हाळा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे, इतिहासाचा विषय आहे. तर पन्हाळा फिरत असताना मी जान्हवीला येताना पण सांगितलं की आपण इतिहास जाणून घेत पावसाचा आनंद घेत हा सगळा एक्सपिरियन्स कसा करू शकतो. आणि सकाळपासून फिरत असताना आम्ही इथं जास्तीत जास्त तरुण मुलं पाहतोय, तरुण मुली पाहतोय. त्याचबरोबर ती बाकीचे जे मराठवाडा असतील, विदर्भ असेल, या ठिकाणची लोक इथं जास्त दिसत आहेत. तर तो एक एक्सपिरियन्स आहे. आणि आज रविवार असल्यामुळं आज खूप गर्दी आहे इथं. तर त्याबद्दल आम्ही डिस्कस करत होतो की पन्हाळ्यावरती गेल्यानंतर काय करायचं, कारण की याच्या आधी पन्हाळ्यावरती ब्लॉग वगैरे मी बनवलेत खूप, म्हणजे हिस्टॉरिकल वेनं सुद्धा बनवलेत आणि एक हिल स्टेशन म्हणून पण बनवलेत. तर आज आम्हाला तुमच्याशी संवाद साधायचा आहे की एक किल्ला किंवा एक गड पाहत असताना आपण कशा पद्धतीनं तो पाहायला पाहिजे किंवा तो एक्सपिरियन्स कसा घेतला पाहिजे. तर आजकाल आपण पाहतो की आत्ताची तरुण पिढी जी कॉलेजमध्ये शिकत असते, जे आता कोल्हापूर हे पन्हाळ्यापासून जवळचं ठिकाण आहे, तर तिथून विकेंडचा प्लॅन म्हणून पन्हाळ्याला भेट देतात. पण पन्हाळा म्हणजे जास्तीत जास्त असं दिसतं की पन्हाळ्याला येणारी तरुण पिढी जी आहे ती फक्त एक हिल स्टेशन, एक एन्जॉयमेंट म्हणून येते. तर फक्त पन्हाळा एन्जॉयमेंटचा विषय नाही आहे, तर पन्हाळा एक इतिहासाचा विषय आहे, जसं मी मगाशी म्हणालो. तर आता मी कंटिन्यू जास्त बोलतोय. जान्हवी सांगेल तुम्हाला तिचा काय एक्सपिरियन्स आहे किंवा ती इतिहासाकडं आणि या एकंदर वातावरणाकडे कसं पाहते. पहिल्या तर सगळी लोक आपल्याकडे बघायला लागलेत. आता इकडे बाई गेले, हसत गेले. आमचं हरकत नाही, मी कुठे काय म्हटलं, मी काहीच म्हटलं नाही. नक्कीच विषय म्हणजे पन्हाळा पन्हाळा किंवा कोल्हापूर किंवा मी जिथे राहते किंवा मी ज्या बॅकग्राऊंडमधून येते तिथं लोक पन्हाळ्याला फिरायला येतात किंवा चला पन्हाळा इथे पन्हाळा फिरून या, पाऊस पडायला पन्हाळा बघून. पण पन्हाळ्याला येऊन आम्ही काय करतो, पन्हाळ्याला येऊन आम्ही पाणीपुरी खातो, आम्ही भेळ खातो. असं नाही की आम्ही नाही खाल्ली, आम्ही पण खाल्ली. आम्ही इतर गोष्टीच्या जरा मोठ्यानं बोलतात, आवाज येणार नाही. पन्हाळ्याला येऊन लोक काय करतात, भेळ खातात, पाणीपुरी खातात. पण आम्ही पण खाल्ली, पण आम्ही इतर गोष्टी ज्या इथं बघण्यासारख्या आहेत त्या पण आम्ही बघितल्या. त्याकडून जाणून घेण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या पण आम्ही बघितल्या. तसं इथं कोणी करत नाही असं मला वाटतं. इथं
इथे लोक फक्त सेल्फी काढतात, व्हिडिओ करतात, ते आम्ही सुद्धा केलं. पण जी महत्त्वाची गोष्ट आहे ती करून आम्ही ते केलं. नक्कीच. म्हणजे आता इथं धान्य कोठार आहे, आपण बघतो की धान्य कोठाराचं महत्त्व किंवा ऐतिहासिकदृष्ट्या पन्हाळा किती महत्त्वाचा किल्ला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. फोटो आणि सेल्फी काढत असताना आपण कुठल्या ठिकाणी काढतोय, हात धरतोय कुठल्या ठिकाणी काढतोय आपण, याचं सुद्धा आपल्याला भान पाहिजे की आपण ऐतिहासिक ठिकाणी आहे तर त्या ऐतिहासिक ठिकाणाचं पावित्र्य आपण कसं जपलं पाहिजे किंवा फोटो काढताना आपण काय पोजेस देतो. तर मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की आता हे जे दिसते समोर तुम्हाला, हे धान्य कोठार आहे, तर त्या धान्य कोठाराच्या वरती चढून काही जण फोटो काढतात, वरती चढून काही जण घोषणा आपण करतात. सगळ्यात पहिला कुठे गेलतो? आपण सगळ्यात पहिला आम्ही 3 दरवाजे आमच्याकडे फुटेज आहे. एक मुलगा वरती बसून पोज देत होता, तो मुलगा आम्ही त्या राईट. मग अशा आपल्याला भान पाहिजे की आपण फोटो काढताना कुठं काढतोय किंवा त्या जागेचं पावित्र्य आपण राखतोय की नाही राखतोय, या गोष्टींचं आपल्याला भान पाहिजे. आणि या गोष्टी आम्ही ऑब्झर्व करत असतो. म्हणजे मी आता पन्हाळ्यावरती 5-6 वर्ष फिरतोय, तर मी त्या प्रत्येक गोष्टी प्रत्येक वेळी ऑब्झर्व करत असतो, प्रत्येक वेळी पाळत असतो. बरेच जण आपले सोशल मीडियावरती व्हिडिओज वगैरे करतात की या गोष्टी झाल्या नाही पाहिजे, या गोष्टी झाल्या पाहिजे, किंवा काही जण डायरेक्ट व्हिजिट करून व्हिडिओ करत असतात. तर पाऊस इतका वाढलेला आहे या ठिकाणी. तर हा आपल्या आजचा पॉडकास्टचा मेन मुद्दा आहे की इतिहास हा फक्त पुस्तकांपुरता मर्यादित आहे का, किंवा आपण इतिहास जाणून घेत असताना इतिहास मागे पडतोय आणि एन्जॉयमेंटला जास्त ट्रेंड, म्हणजे एन्जॉयमेंटचा ट्रेंड येतोय का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आम्ही सुद्धा त्याच वयोगटातली आहे, म्हणजे वयोगटातले आहोत, ज्या वयोगटातले बाकीचे जे लोक आहेत जे अशा पद्धतीचं काम करतात किंवा अशा पद्धतीचं कृत्य करतात. तर पुढचा भाग किंवा पुढं काही सुचत असेल जान्हवी बोलेल. म्हणजे आम्ही आता पन्हाळा अजून फिरतोय, आम्ही फिरताना जे आम्हाला सुचत ते आम्हाला बोलला सर आम्ही या व्हिडिओमध्ये कंटिन्यू. येस ऑब्विसली. खूप भिजलोय आम्ही आता. तुझं काय म्हणणं आहे की पन्हाळ्यातील जे हॉर्स रायडिंग किंवा ते बस वगैरे जे आहे किंवा ते लहान मुलांचं गाडीचं वगैरे आहे ते पन्हाळ्यावरती योग्य आहे का नाही? तसं आता मला तर नकोच वाटते ते. म्हणजे एक ऐतिहासिक गड आहे, तर तिथे म्हणजे की त्याच्यावर रस्ते जे केले ते पण मला नको वाटतात. कारण की त्या रस्त्यांमुळं पूर्वीच्या काळात जी पायवाट होती त्या पायवाटेचं पावित्र्य म्हणण्यापेक्षा त्या पायवाटेचं जे सौंदर्य होतं, एक वेगळं सौंदर्य होतं, ते कुठं तर नाहीसं झाल्यासारखं वाटतंय त्या हायवेमुळं. जे डांबरीकरण त्याचं केलेलं आहे, म्हणजे इव्हन पूर्ण पन्हाळगडावरती जे डांबरीकरण केलं आहे त्या आता सोयीनुसार काही गोष्टी आहेत. आता पन्हाळा हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि खूप मोठा एरिया आहे पन्हाळ्यात, आणि पूर्वीपासून इथं वस्ती आहे आणि हळूहळू ती वस्ती वाढते. त्या कारणास्तव त्यांनी ते डांबरीकरण केलं आहे. पण एक इतिहासप्रेमी म्हणून मला असं वाटतं की ते डांबरीकरण तिथं नसलं पाहिजे. आणि राहिला मुद्दा त्या गाड्यांचा किंवा हॉर्स रायडिंगचा किंवा तिथं खेळणी जी आहेत, आता 3 दरवाजाच्या परिसरात आपण बघतो की वेगवेगळ्या गाड्या आहेत, खेळणी आहेत, तर त्या गोष्टीमुळं एक इतिहास राहतोय बाजूला आणि फक्त ते एक एन्जॉयमेंटचं ठिकाण राहते. आता एन्जॉयमेंट हा मी शब्द खूप वेळा वापरतोय कारण की दुसरा मला काही सुचत नाही, पण ते चुकीचं वाटतंय की आपण तिथं अंधार बावडीसारखं एवढं महत्त्वाचं ठिकाण आहे, 3 दरवाजासारखं एक ठिकाण आहे, तर त्या ठिकाणाची माहिती जाणून घेण्यासाठी किती लोक इंटरेस्टेड आहेत. पन्हाळगडावरती सफर करत असताना बऱ्याच गोष्टी आपण मगाशी डिस्कस केल्या, त्यातलाच हा भाग आहे. काय बोलू हा विचार केल्यानंतर बऱ्याच गोष्टी आज ऑब्झर्व केल्यात, म्हणजे फिरत असताना किल्ल्यावरती. आणि माझा खास अट्टहास होता, म्हणजे आग्रह होता की किल्ला पाहत असताना आपण प्रत्येक वास्तूचा एक वेगळा इतिहास असतो, तो इतिहाससुद्धा आपण जाणून घेतला पाहिजे. म्हणजे फक्त पावसाळा आहे, धुका आहे आणि खूप छान सीन दिसत आहेत, सिनरी दिसते, तर या गोष्टीकडे आकर्षित न होता आपण कुठल्या कामासाठी किल्ल्यावर येतोय हे उद्दिष्ट आपलं ठरलं पाहिजे. किल्ला हा इतिहासाचं एक रूप आहे किंवा इतिहास जागृत करण्यासाठी किल्ले बांधलेले आहेत किंवा किल्ले आजही ते अस्तित्वात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर पन्हाळगडावरती बरेच वास्तू आज आम्ही पाहिल्या, जसं की अंबरखाना आहे, सज्जाकोटी आहे, 3 दरवाजे आहे, अंधार बावडी आहे, पुसाटी बुरुज आहे. पुसाटी बुरुजावरून आम्ही मसाई पठाराचं सुद्धा दृश्य पाहिलं. बऱ्याच अशा गोष्टी आम्ही अनुभवल्या आणि त्यामध्ये पर्यटकांचा ओढा खूप वाढतोय पन्हाळगडावरती. कारण की त्याचं मुख्य कारण मगाशी जसं आपण बोललो तसंच की डांबरीकरण झालेलं आहे, संपूर्ण किल्ल्यावरती डांबरीकरण झालेलं आहे आणि काही ठिकाणी अतिक्रमणसुद्धा झालेलं आहे. त्याचे मुद्दे वेळोवेळी येत असतात, पण त्याला पर्यायसुद्धा नाही आहे. पण तो इतिहास आपण कसा जागृत ठेवला पाहिजे याकडे जास्त लक्ष पाहिजे. आणि आज आम्ही इन जनरल फिरत असताना निसर्गाचा सुद्धा आस्वाद तितकाच घेतला आणि इतिहास जितका आपल्याला जाणून घेता येईल तितका आम्ही प्रयत्न केला.
आणि हाच प्रयत्न आमच्या माध्यमातून एक छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या पद्धतीनं आमच्या वयातली जी मुलं आहेत, तरुण आहेत, जे कॉलेजवयीन मुलं आहेत, ते फिरायला येतात किल्ल्यावरती, तर त्यांना या माध्यमातून मी जास्त सांगेन, मी त्यांचा एक मोठा भाऊ म्हणून सांगेन की किल्ला फिरायला येत असताना तुम्ही फक्त धुकं, पाऊस आणि या गोष्टी डोक्यात ठेवून येऊ नका, तर किल्ला अभ्यासता कसा येईल हे पाहायला पाहिजे. आपण इतिहास तिथला कसा अभ्यासता येईल हे पाहिलं पाहिजे. किंबहुना किल्ल्यावरती येत असताना थोडा आधी आपण रिसर्च करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला तिथं गेल्यानंतर बऱ्याच गोष्टींची आपल्याला माहिती होईल किंवा तिथं गेल्यानंतर नव्यानं ती आपल्याला ओळखता येईल. आता आम्ही फिल्म मेकिंगचे स्टुडंट आहे, तर आम्ही किल्ल्यावरती आल्यानंतरनं या किल्ल्यावरती कुठल्या चित्रपटांचे शूटिंग वगैरे झाले त्याबद्दल आम्ही चर्चा केली. उदाहरणार्थ मराठीतला केसरी सिनेमा आहे, त्याचं शूटिंग किल्ल्यावरती कुठं झालं, किंवा शाळा मराठीतला जो चित्रपट आहे त्याचं शूटिंग कुठं झालं, ती लोकेशन्स आम्ही आवर्जून भेट दिली. तिथं आम्ही ते सीन कसे कंपोज केले असतील, इन जनरल आम्हाला जे शिकवलं जातं त्याचा आम्ही वापर केला. म्हणजे इतिहासासोबतच आमच्या प्रोफेशनला एक जोड म्हणून आम्हाला फिल्म मेकिंगचा सुद्धा एक अनुभव थोडक्यात आला असं म्हणता येईल. आता जान्हवी बोलून मी जास्त बोलतोय. आणि ज्या लोकांना इतिहास माहीत नाही आहे किंवा इतिहास त्यांच्या लक्षात नाही किंवा त्यांनी कधी इंटरेस्ट घेऊन वाचलं नाही, आता करायचं तर प्रत्येक ठिकाणी आपण तिथे गेलो तिथे इन्फॉर्मेशन लिहिलं हां. म्हणजे थोडे पुसट झाले ते, पण ते जे ऐकते लिहिले ते तरी तुम्ही ॲटलीस्ट वाचू शकता नक्कीच तिथं जाऊन. नक्की. म्हणजे ज्या ठिकाणी आपण गेलो तिथं आपल्याला माहिती फलक पाहायला मिळेल. उदाहरणार्थ आता इथंच आपल्याला दिसते, आता आम्ही मेन एंट्रन्सलाच आहे पन्हाळ्याच्या, नरवीर शिवाकाशी त्यांचा पुतळा आहे. इथं बऱ्याच ठिकाणी माहिती लावली. म्हणजे आमचं हेच सांगणं आहे की इतिहाससुद्धा अभ्यास आणि बाकी हिल स्टेशन म्हणून पन्हाळा फेमस आहेच. यस, थँक्यू.